नमस्कार मंडळी, आज आपण सुकट बटाटा बनवायचा आहे. तर हा सुकट बटाटा इतका टेस्टी होतो ना, न खाणारे पण अगदी चवीने खातील. इतका टेस्टी होतो आणि कशाबरोबर भाताबरोबरही खाऊ शकता तुम्ही, भाकर, चपाती. इतका टेस्टी होतो ना, की तुम्ही एकदा केलात ना, की नेहमीच बनवून खाल याची मी फुल गॅरंटी देते. तर ही सुकट घेतली आहे मी. त्याच्यात काय खडे वगैरे असेल तर ते साफ करून घ्यायचे आहे, कारण त्याच्यामध्ये बारीक बारीक असे खडे असतात. तर आता त्याच्यासाठी आपण मसाल्यासाठी वापरणार आहोत आलं, लसूण, सुकं खोबरं घेतलं आहे थोडंसं आणि कोथिंबीर. तर याची आपण चांगली अशी पेस्ट करून घ्यायची आहे. आणि आता आपण कढईमध्ये ही सुकट आहे ना भाजून घ्यायची आहे. चांगली परतून घ्यायची आहे तिला मंद गॅसवरतीच 2-3 मिनिटं. लगेच परतून होते ती, जास्त वेळ नाही करायची. आता त्याच कढईमध्ये मी तेल घेऊन आता त्याच्यामध्ये कांदा परतायला टाकलेला आहे. एक कांदा घेतलेला आहे मी आणि कांदा थोडासा लाल झाला की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक टोमॅटो घेतला आहे बारीक. आता हे चांगलं परतून घ्यायचंय. चांगलं परतून झाल्यानंतर कांदा टोमॅटो त्याच्यामध्ये आता वाटण आपण टाकायचं आहे. संपूर्ण वाटण घालून घ्यायचं आहे आणि छान असं तेल सुटेपर्यंत याला आता आपण परतून घेऊया. त्याचा आला लसणाचा कच्चेपणा पूर्णपणे गेला पाहिजे, अशा पद्धतीने आपण याला परतून घ्यायचं आहे चांगलं. याच्यामध्ये घालण्यासाठी एक मीडियम साईजचा बटाटाही मी घेतलेला आहे आणि आता सुकट ही आपण धुण्यासाठी ठेवलेली आहे, जेणेकरून त्याच्यात काय खडे असतील ना ते वरच्यावर सुकट येईल आणि खाली खडे राहतील. आता मसाला आपला चांगला परतून झालेला आहे, बघू शकता तेल सुटलंय चांगलं. आता त्याच्यामध्ये आपण सुके मसाले घालून घेणार आहोत. आता इथे आपण 2 चमचे मी इथे लाल तिखट वापरला आहे, तुम्ही तुमच्या टेस्टनुसार वापरा. 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा जिरा पावडर. पाव चमचा हळदही घालून घेऊया आणि यालाही चांगलं आपण आता परतून घ्यायचं आहे. या पद्धतीने तुम्ही एकदा आहे ना सुकटीचं कालवण करून बघा, खूप टेस्टी होतं. तर ह्या मसाल्यांनाही आपण चांगलं परतून घ्यायचं आहे. आता मसाले आपले कोरडे झालेले आहेत, तर जळू नये म्हणून आपण हे मसाल्याच्या भांड्यामध्ये ना थोडंसं पाणी घालून तेही आपण याच्यामध्ये घालून घेऊया, जेणेकरून आपले मसाले जळणार नाहीयेत. आणि आता पुन्हा याला आपण चांगलं 2 मिनिटं परतून घ्यायचंय. बघू शकता अशा पद्धतीने आपला मसाला व्यवस्थित झालेला आहे. आता त्याच्यामध्ये बटाटा घालून त्यालाही परतून घेऊया. बटाटा हा असा पदार्थ आहे ना, तो कशातही घातला तरी टेस्ट वाढते आपल्या जेवणाची, पण सुक्या मच्छीत तर हा आवर्जून घालायचा, खूप टेस्ट येते आपल्या ग्रेव्हीला. आता सुकटही याच्यामध्ये घातली आहे धुतलेली चांगली. आता हिलाही परतून घेऊया आपण. चांगली परतून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये आपण आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे. कितपत तुम्हाला पातळ करायचं आहे त्यानुसार तुम्ही पाणी घाला. तर मी एवढं घातलेलं आहे. आता चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि इथे मी जरा कोकमचे तुकडे घेतले आहेत 2-3, त्याच्याने टेस्ट खूप छान येते आपल्या ग्रेव्हीला, येते आपल्या सुकटीला. आता हे मिक्स करून आपण 4 ते 5 मिनिटांसाठी झाकून ठेवायचे, कारण बटाटा लगेच शिजतो आणि सुकट तर भाजूनच घेतलेली आहे आणि सुकटीला वेळही लागत नाही. तर बघू शकता तुम्ही किती छान ही तर्री आलेली आहे आणि सुगंध तर एवढा सुटलेला आहे ना घरामध्ये. तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. रस्सा सहसा कोणाला आवडत नाही सुकटीचा, तर पण तुम्ही एकदा अशा पद्धतीने करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा की तुम्हाला माझी सुकटची ही रेसिपी कशी वाटली ते. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.